सगळ्यांना सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तुमचा आजचा दिवस खूप छान जाओ। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर सकाळची सुरुवात झाली घरात सडा रांगोळीची। सडा रांगोळीपासून सुरुवात झाली। त्यानंतर मी देवपूजा केली। देवपूजा झाल्यानंतर परत देवाऱ्या समोरही रांगोळी काढली, खण पूजून घेतले आणि खण पूजून झाल्यानंतर आहे ना मी लगेच स्वयंपाकाला बिलगले। इथं भात शिजलेला होता, कुकरमध्ये डाळ चढवलेली होती, म्हणजे जवळ आसपास निम्मा स्वयंपाक झालेला होता। डाळ पण खूप छान शिजलेली होती। तर पटपट म्हटलं चला स्वयंपाक करून घेऊ, कारण की नैवेद्य वगैरे दाखवायचे होते आणि आज संक्रांतीमुळे ना पटापट स्वयंपाकाला बिलगले। स्वयंपाक करता करताना आमच्या घरात सकाळी 2 पाहुणे आले। मी त्यांना खाली थोडी हरभऱ्याची डाळ टाकली खाण्यासाठी। ते पाहुणे इतके भारी होते ना की त्यांना रिटर्न पाठवशीच वाटत नव्हतं, पण काय करणार, सकाळी स्वयंपाकाची गडबड आणि पाहुण्यांची गडबड एकच झाली। मग त्यांना थोडंसं खायला दिलं आणि त्यांना घराबाहेर काढून दिलं, कारण की ज्यांचे होते ना ते पण त्यांना शोधत होते कुठे गेले म्हणून मग त्यांना नेऊन घातलं। पण पाहुणे कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा। खूप छान आणि क्यूट होते, छोटे छोटे, मला तर खूप आवडले। मग फायनली पाहुणे गेले आणि मी पोळ्यांना बनवले। सणाच्या स्वयंपाकामध्ये सगळ्यात अवघड काम म्हणजे ना पुरणपोळ्या। मला ही गोष्ट खूप अवघड वाटते, कारण की मला अजून आहे ना 1 साड्याच्या पुरणपोळ्या चांगल्या नाही येते। तुम्हाला किती साड्याच्या पुरणपोळ्या येते कमेंटमध्ये नक्की सांगा महिलांना। तर मला आहे ना 2 साड्याच्या पुरणपोळ्या येते, म्हणजे 2 पोळ्या लाटून आणि त्याच्यात पुरण घालायचं आणि मग त्या बनवायच्या, तशाच येतात। मला एका उंड्याच्या नाही जमती अजून एवढ्या खास। तर तुम्हाला जमता की नाही जमती कमेंटमध्ये नक्की सांगा। तर पुरणपोळ्या होतच आल्या होत्या। पुरणपोळ्या झाल्या आणि मी लगेच देवांना निवेद्य दाखवायला घेतले। निवेद्य दाखवायला घेतल्यानंतर देवांची आधी मी पूजा केली। पूजा झाली आणि नैवेद्य दाखवून घेतले आणि त्यानंतर मी स्वतःही जेवायला घेतलं। स्वतःचं जेवण झालं, धुणं भांडी स्वयंपाक सगळं काम आवरून झाल्यानंतर मी थोडासा आराम केला आणि आराम केल्याच्या नंतर आहे ना मला सोनाराकडे जायचं होतं। आराम झाल्यानंतर मग मी उठले, फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यानंतर आहे ना मी सोनाराकडे जायला निघाले। थोडासा खोकलाही होता आणि तब्येतही बरी नाही आहे। मला आहे ना माझ्या नाकातली बदलायची होती। मग आम्ही सोनाराकडे गेल्यानंतर तिथं बघितलं, पण मला जी पाहिजे होती ती आलेली नव्हती। मैत्रिणीला घेऊन गेले होते। मग काय तिथं थोडेसे कलेक्शन बघितले, खूप छान ज्वेलरी होती आणि त्यानंतर मग तिथून निघालो आणि साड्या घ्यायला गेलो। साड्या तर माझ्या फेवरेट आहे। तर ह्या 2 साड्या आहे ना, एक सुनबाईनी घेतली आणि एक मी घेतली। तर याच्यामधून तुम्हाला कोणती छान वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि घरी आलो। घरी आल्यानंतर सुनबाईनं मस्त चहा ठेवला, चहा घेतला आणि हे होतं आजचं माझं डेली रुटीन। तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। तर खरंच